नमस्कार मंडळी. आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचा नाश्ता किंवा पोटभरीचा नाश्ता म्हणलात तरी चालेल. तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवलेली आहे. पोटाला थंडावा देणारी ही रेसिपी आहे. अप्रतिम लागत होती, चवीलासुद्धा वेगळ्या पद्धतीची लागत होती, पण खूप भारी लागत होती. आणि नाचणीच्या पिठापासून ही रेसिपी बनवलेली आहे. नाचणी खूप उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी किंवा पौष्टिक आहे म्हणू शकताय. आता इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी 2 वाट्या इतकं, आणि त्याच्यात अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी रवा घालून घ्यायचा आहे आपल्याला. बरं, आता तुम्हाला इथं रव्याचा वापर जरा कमी प्रमाणात करायचा असेल तर करू शकताय, पण मी इथं अर्धी वाटी इतकं घातलेलं आहे. आता इथं मी हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे. बारीक असा कांदा कापून घेतला होता, तो सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे. आणखीन पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये गाजरसुद्धा किसून घातलात तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. मोठं तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता या ठिकाणी. बरं, आता चव छान येते अद्रक लसूणच्या पेस्टनी, म्हणून मी इथं अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली आहे. एकजीव करायचं आहे. थोडं पाणी घालून आपल्याला पातळसर बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. बरं, आता थोडक्यात सांगायचं झालं काय, धिरड्याचा प्रकार करणार आहोत आपण. धिरडं म्हणलं तरी चालेल. तर इथं पातळसर बॅटर आता आपण बनवून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती पातळसर बनवलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही. जे घरात आपल्या साहित्य अवेलेबल आहेत तेच वापरलेलं आहे. 1-2 किलो असंच नाचणी दळून आणलात तरी चालेल. तर सगळ्यांसाठी पौष्टिक असा नाश्ता होतो, किंवा भाकरीसुद्धा त्याच्या खूप छान लागतात. तर बघू शकता इथं पौष्टिकसुद्धा ही रेसिपी आहे. तर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. मीडियम तवा गरम करायचा आहे. बरं, आता पचली की याच्यावर मगच आपल्याला उलटवून द्यायचं आहे, असं पसरवून द्यायचं आहे. थोडंसं दाटसरच पसरवून दिलेलं आहे. तुम्ही पातळसरसुद्धा पसरवून देऊ शकता या ठिकाणी. बरं, आता खालच्या बाजूनं पचायला पाहिजे, पूर्णपणे पचली काच मग याला पलटी करू शकताय तुम्ही. खालची बाजू वरची बाजू खाली भाजून घेऊ शकताय. माझं थोडंसं खमंग भाजली नव्हती खालच्या बाजूनं, म्हणून मी माझ्या हातानं थोडंसं फाटलेलं आहे हे धिरडं. तर वरनं तेलाची धार सोडून द्यायची आहे आणि आता कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. अजिबात चिपकत वगैरे नाही याला. तर आणखीन 1-2 मिनिट मी ठेवलं असतं तर हे असं फाटलं नसतं. तर हे मुद्दामूनच दाखवत आहे मी, कारण तुमचंसुद्धा धिरडं फसू नये म्हणून मी दाखवत आहे. मीडियम गॅस करून जास्त वेळ खालची बाजू भाजून घ्यायची आहे आणि मगच पलटी करायची आहे. बाकीचे धिरडे व्यवस्थित झाले होते माझे. तर इथं अप्रतिम दिसत आहे. चवीलासुद्धा भन्नाट लागणार आहे आणि नक्की ट्राय करा. दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा मी वेगळी चटणी बनवलेली होती. आता ती चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर नक्की जाऊन चेक करा. आता इथं बघू शकता खालची बाजू भाजून झालेली आहे आपली. तर आता पलटी मारून घेणार आहोत. बघू शकता किती मस्त असं धिरडं झालेलं आहे आपलं. आणि आता याला सर्व करून घेऊया. दह्यासोबत खावा, चटणीसोबत खावा, किंवा तसंचही जर खाल्लात तर गरम गरम खूप छान लागतं. पौष्टिक रेसिपी आहे. या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. धन्यवाद.